नागपूर हिवाळी अधिवेशन एक सहल हे आम्ही म्हणत नाहीये बरं का, यावर एक मूवी पण आलेली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अर्थातच विंटर असेंब्लीची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर करत असतं. अखेर तो दिवस येतो आणि महाराष्ट्राचे सगळे नागरिक हजारोच्या संख्येने या विधान भवनाच्या प्रिमायसिसमध्ये येतात. कोणी वन डे पास काढतात तर कोणी संपूर्ण दिवसांसाठी आत येण्याची लगबग त्यांची बघायला मिळते. कुणाला आपल्या नेते मंडळींसोबत पिक्चर्स काढायचे असतात, कुणाला सेल्फी काढायची असते, तर कुणाला माझ्या मागे असलेल्या या विधान भवनाच्या ऐतिहासिक बिल्डिंग समोर अशा पद्धतीने फोटोज काढायचे असतात. त्यामुळे या विंटर असेंब्लीमध्ये खरोखरच कामकाज होतं काय, की महाराष्ट्राचे नागरिक इथे केवळ पिकनिक मनवायला येतात, हा खरा प्रश्न आहे. यावरच आज आपण बघणार आहोत लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन 5 दिवस झालेत आणि आता चर्चा आहे ती कामकाजापेक्षा विधिमंडळाच्या परिसरातल्या गर्दीची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक नागपुरात येतात, पण कुठल्या प्रश्नांवर चर्चा ऐकायला नाही, तर ते येत आहेत फक्त फिरायला, सेल्फी काढायला आणि नागपूरच्या थंड हवामानाचा आनंद घ्यायला. विधिमंडळाचा परिसर आता कामकाजाचं स्थान कमी आणि पर्यटन स्थळ अधिक वाटतंय, जिथे महाराष्ट्राची जनता आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, फुलांचे गुलदस्ते देण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी जमली आहे. मी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातला आहे. आमचे नेते बाबासाहेब पाटील साहेब कॅबिनेट मंत्री झाले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो. नाशिकवरून लातूरमधनं थेट इथे. हो 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 दिल्लीत बी झाले, दिल्लीला बी गेलो असतो. एवढे त्यांच्यावर जीव आहे, एवढे मोठे नेते आहेत, ते कार्यकर्त्याला सांभाळणारा नेता आहे. त्याच्यामुळे किती दिवस आहात ना? 4-5 दिवस झाला. बरं, आज चालू गावात नव्यानेच नियुक्ती झालेली आहे. त्यात वास्तविक बघायला गेलं तर राम शिंदेंनी खूप म्हणजे धनशक्ती पुढं लोकशक्तीचा थोडक्यात अप्रत्यक्षरित्या राम शिंदेंचा तिथं जे थोड्याफार मतांनी पराभव झाला, त्यांना न्याय द्यायचं काम आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी आवर्जून आम्ही भेटायला त्यांना इथं आलेलो आहे. राम शिंदे सरांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे. सातारा जिल्हा 8-0 म्हणजे जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा, तिथे शरद पवारांची एकही सीट नाही किंवा महाविकास आघाडीची एकही सीट न आल्यामुळं सातारा जिल्ह्याला ह्यावेळी 4 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि 4ही कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले आहेत. तसेच सातारा जिल्ह्याचे एकनाथ शिंदे हे सुपुत्र असल्यामुळं त्यांचंही 5वं मंत्रिपद म्हणजे असं 5 जणांचं मंत्रिपद आमच्या सातारा जिल्ह्याला मिळाल्यामुळं संपूर्ण सातारकर खुश आहेत आणि अनेक सातारकर बरेच ट्रेननी जसं जमेल तसं विधान भवन नागपूरला पोहोचत आहेत. हे जे अधिवेशन आहे नागपूरचं, आता हे एक तात्पुरतं अधिवेशन आहे आणि सर्व तोडगे जे निघतील ते मुंबईलाच निघतील. इथे शक्यता फार कमी दिसते आहे, कारण इथे आता अजून खाते वाटप व्हायचे आहेत आणि तालमेळसुद्धा सरकारचा बसायचा. हा ज्या दिवशी बसेल त्या दिवशी निश्चितच सर्व मुद्दे सुटतील अशी आम्हाला आशा. विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी तब्बल 32 प्रकारचे पासेस दिले जातात. मंत्र्यांचे PA, जनसामान्य, PRO, मीडिया प्रतिनिधी, दैनंदिन भेट देणारे नागरिक, वाहन पास, पार्किंग पास आणि केवळ परिसरात प्रवेशासाठीचे पासेस. रोज साधारणतः शेकडोच्या संख्येत लोक विधिमंडळाच्या आत जाताना दिसतात. मात्र अधिकृतरित्या किती पासेस वितरित होतात याची आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न करूनही आम्हाला अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळाली नाहीत. हिवाळी अधिवेशनाची सुरुवात 1960 पासून झाली, ज्याला 1953च्या नागपूर कराराची गती मिळाली. याचा मुख्य उद्देश विदर्भाच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे आणि राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा होता. नागपूरचं अधिवेशन दरवर्षी आयोजित केले जात आहे, ज्यात विदर्भाच्या प्रगतीच्या मुद्द्यांवर विचारमंथन होतो. मात्र आजकाल हे अधिवेशन केवळ सरकारी कामकाजाव्यतिरिक्त सेल्फी काढणाऱ्यांची सुद्धा जत्रा बनले आहे. ज्या प्रकारे मंदिरात देवदर्शनासाठी रांगा लागतात, तसेच इथे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरही रांगा लागलेल्या दिसतात. लोक त्यांच्या नेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. मंत्र्यांनाही आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू असते तर दुसरीकडे परिसरात खाण्याच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी, सेल्फी काढण्याची स्पर्धा आणि मंत्री किंवा नेत्यांना भेटण्याची धडपड हीच दृश्ये पाहायला मिळतात। या अधिवेशनामागे कोट्यवधींचा खर्च होतो, मात्र राज्य आणि विदर्भाच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होण्याऐवजी अधिवेशनाचा परिसर एका जत्रेसारखा बनलाय। लोकशाहीच्या मंदिराचे रूपांतर गर्दीत हरवलेल्या ठिकाणी होत आहे का? हिवाळी अधिवेशनाचे मूळ उद्दिष्ट पूर्ण होईल का? की नागपूर हिवाळी अधिवेशन ही एक सहल, हा प्रश्न कायम राहील। सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत।